V2 P2 V2 P2 V3 P3 V4 P4 असं एक सायकल कंप्लीट होते. A to B जेव्हा प्रोसिजर होते ते बघू आपण. A to B जेव्हा प्रोसिजर होते ऍक्च्युअली आपला वर्किंग सबस्टन्स काय करते, QH अमाउंट ऑफ हीट फ्रॉम द सोर्स अब्सॉर्ब करते. फ्रॉम द सोर्स त्याचा टेम्परेचर TH आहे, QH अमाउंट ऑफ हीट अब्सॉर्ब करते. आणि पहिली प्रोसिजर अकॉर्डिंग टू द कॅरनॉट आयसोथर्मल एक्सपान्शन झाली पाहिजे. काय झालं पाहिजे, आयसोथर्मल एक्सपान्शन. आणि आयसोथर्मल व्हायचं आहे तर हे हीट अब्सॉर्ब केलेलं, हे जे हीट अब्सॉर्ब व्हायली QH, याचा जर मी एक्सपान्शन केलो नाही तर या सिस्टमचा टेम्परेचर वाढते. बट चेंजिंग टेम्परेचर काय पाहिजे, 0 पाहिजे. टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे. याचा अर्थ हीट अब्सॉर्ब झालेलं डायरेक्टली त्याचं कन्व्हर्जन वर्क डन मध्ये व्हायला या पिस्टनला वर मूव्ह करून. म्हणजे या जे वर्किंग सबस्टन्स आहे, जे आपल्या सिस्टम मध्ये गॅस आहे, ते काय व्हायली, एक्सपांड व्हायली जेणेकरून त्याचा टेम्परेचर इन्क्रीज होऊ नये. कारण आपल्याला आयसोथर्मली ते प्रोसिजर करू घालायचं, आयसोथर्मल एक्सपान्शन करू घालायचं. नाहीतर मग QH हीट अब्सॉर्ब झालेलं मध्येच जर राहिली, एक्सपान्शन झालं नाही तर टेम्परेचर राईज होते सिस्टमचा, म्हणजे चेंज इन टेम्परेचर होते. बट चेंज इन टेम्परेचर आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे अकॉर्डिंग टू द कॅरनॉट. त्यामुळं A to B जे प्रोसिजर होते एक्सपान्शन ते आहे आयसोथर्मल. इथं QH हीट अब्सॉर्ब झाली, हीट अब्सॉर्ब QH आणि इथं टेम्परेचर आहे कॉन्स्टंट टेम्परेचर TH. आणि एक्सपान्शन झाल्यामुळं पिस्टन इथं होता, सुरूला व्हॉल्यूम V1 होती. V1 ची सपोज पिस्टन या जागी आलाय, व्हॉल्यूम झाली V2, V1 टू V2. आणि मीन वाईल जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होते, तुम्हाला तर माहित आहे प्रेशर स्लाइटली काय होईल, डिक्रीज होईल. P1 प्रेशर इथं होता, P2 प्रेशर इथं आहे, प्रेशर काय झालंय, डिक्रीज झालाय, प्रेशर डिक्रीज झालाय. हे झालं आयसोथर्मल एक्सपान्शन. पहिली जे प्रोसेस होते ते होते आयसोथर्मल एक्सपान्शन. मी लिहितो इथं A to B जे झालंय आयसोथर्मल एक्सपान्शन. एकदाचा आयसोथर्मल एक्सपान्शन झाल्यानंतर आपलं पिस्टन कोण्या जागी आलंय, या जागी आलंय. आता आपलं पिस्टन एक्सपांड होऊन या जागी आलंय. आपले स्टेट व्हेरिएबल साईज आता V1 P1 नाही, V2 P2. आता QH एवढी हीट इथं आहे, आपल्याला आता ॲडियाबॅटिक एक्सपान्शन करू घालायचं आहे अकॉर्डिंग टू द कॅरनॉट. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन करू घालायचं जर असेल आपल्याला, ॲडियाबॅटिक प्रोसिजर जेव्हा होते हीट एक्सचेंज किती पाहिजे, 0 पाहिजे. हीट एक्सचेंज किती पाहिजे, 0. इथं तर हीट आहे QH. आता मी काय करतो, हीट एक्सचेंज न करता याचं एक्सपान्शन करू घालतो. याचं काय होते, अजून फर्दर एक्सपान्शन होते. म्हणजे पिस्टन इथून आता या जागी येते, पिस्टन इथून या जागी आलंय. म्हणजे प्रेशर झालंय P3, व्हॉल्यूम झालंय V3. प्रेशर झालंय V3 आणि व्हॉल्यूम झालंय, प्रेशर V3, व्हॉल्यूम झालंय P3. फर्दर एक्सपान्शन झालंय आणि ते एक्सपान्शन कसं झालंय, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झालंय. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झाल्यामुळं हीट एक्सचेंज बिटवीन द सिस्टम अँड द सराउंडिंग्स इज 0. हीट एक्सचेंज झालं नाही याचा अर्थ सिस्टमचा टेम्परेचर डिक्रीज झालाय. सिस्टमचा टेम्परेचर काय झालाय, डिक्रीज झालाय. फर्दर एक्सपांड झालंय तर टेम्परेचर काय होते, डिक्रीज होते.
तर पहिलं टेम्परेचर TH होता, आता टेम्परेचर झालंय TC. आता टेम्परेचर काय झालंय त्या वर्किंग सबस्टन्सचा किंवा सिस्टमचा TC. B2C प्रोसिजर, B2C प्रोसिजर इथं टेम्परेचर आहे TC या लाईनवर. B2C स्टेप मध्ये ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होते. आणि ते ॲडियाबॅटिक प्रोसेस असल्यामुळं हीट एक्सचेंज बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग 0 राहते आणि टेम्परेचर ऑफ द सिस्टम डिक्रीजेस टू TC. B2C मध्ये हे आहे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. त्यानंतर C2D जे प्रोसेस होते अकॉर्डिंग टू द कॅरनॉट हायपोथेटिकल हीट इंजिनच्या अकॉर्डिंगली ते आयसोथर्मल कॉम्प्रेशन झालं पाहिजे. ते काय झालं पाहिजे? आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आता आपले स्टेट व्हेरिएबल्स आहेत. व्हॉल्यूम आहे V3, प्रेशर आहे P3 आणि टेम्परेचर आहे TC. इथं आता याचं कॉम्प्रेशन झालं पाहिजे. आणि जेव्हा कॉम्प्रेशन होते व्हॉल्यूम काय होते? डिक्रीज होते. सपोज पिस्टन या जागी आलाय, आता पिस्टन या जागी आलाय, व्हॉल्यूम झालंय V4 आणि व्हॉल्यूम डिक्रीज होते. सायमल्टेनियसली प्रेशर काय होते? इन्क्रीज होते. तुम्हालाही लक्षात असेल व्हॉल्यूम इकडे यायलो तर डिक्रीज होते आणि प्रेशर काय झालंय? इन्क्रीज झालंय. P3 पासून P4 बघू शकता इन्क्रीज झालंय प्रेशर. आणि हे आयसोथर्मली व्हायलंय. आता हे कसं होते? कॉम्प्रेशन जे व्हायलंय आता आयसोथर्मल कॉम्प्रेशन व्हायलंय. आणि जेव्हा आयसोथर्मल कॉम्प्रेशन होते टेम्परेचर एक्सचेंज दॅट इज डेल्टा T इक्वल टू 0, तर सिस्टमचा हीट काय होते? इन्क्रीज होते. हीट काय होते? इन्क्रीज होते. इथं हीट सिस्टम मध्ये इन्क्रीज होते कारण टेम्परेचर तर बाहेर सराउंडिंग सोबत एक्सचेंज होईना, ते आयसोथर्मल आहे. चेंज इन टेम्परेचर 0 राहते, तर इथं हीट इन्क्रीज होते, सिस्टम मध्ये हीट वाढते. आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आणि आपल्याला हीट वाढवायचं नाही. हीट जर वाढली तर टेम्परेचर वाढते. हीट न वाढता हे प्रोसिजर करू घालायचं आहे आपल्याला, तर हीट काय करावं लागते? रिजेक्ट करून टाकावं लागते. कोणाला? सिंकला. हीट काय करावं लागते? सिंकला रिजेक्ट करू घालावं लागते. लक्षात असू द्या. आयसोथर्मल कॉम्प्रेशन, जेव्हा कॉम्प्रेशन होते तुम्हाला तर माहित आहे टेम्परेचर इन्क्रीज होते म्हणजे हीट मध्ये ऍड होते. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते आयसोथर्मल प्रोसेसच राहीना. चेंज इन टेम्परेचर काय पाहिजे आपल्याला? 0. टेम्परेचर इन्क्रीज न करता आपल्याला प्रोसेस करू घालायचं आहे. तर याचा अर्थ जेव्हा आपण कॉम्प्रेस करते वेळेस सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. ते इन्क्रीज न होऊ देता जर आपल्याला करायचं असेल तर हीट रिजेक्ट करून टाकायचं. हीट कोणाला रिजेक्ट करता? आपण सिंकला रिजेक्ट करता. हीट रिजेक्टेड QC. C2D जे प्रोसेस होते आयसोथर्मल कॉम्प्रेशन. इथं काय होते? वर्किंग सबस्टन्सचा कॉम्प्रेशन होते, तर व्हॉल्यूम डिक्रीज होते, प्रेशर इन्क्रीज होते, सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज व्हायचा प्रयत्न करते. पण आपण ते आयसोथर्मली करायला चेंज इन टेम्परेचर आपल्याला 0 पाहिजे. त्यामुळं हीट आणि इंटरनल एनर्जी जे इन्क्रीज व्हायचा प्रयत्न करायली त्याला आपण सिंकला रिजेक्ट करून टाकायला, म्हणजे चेंज इन टेम्परेचर 0 राहते. आणि आता D2A जे प्रोसिजर होते ते फर्दर कॉम्प्रेशन होते. आता आपले स्टेट व्हेरिएबल्स हे आहेत. याचा अजून फर्दर कॉम्प्रेशन होऊन पिस्टन या जागी येते आणि व्हॉल्यूम होते V1, प्रेशर होते P4. आता कॉम्प्रेशन जे होते अकॉर्डिंग टू कॅरनॉट ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन होते. कोणता कॉम्प्रेशन होते? ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ॲडियाबॅटिक जेव्हा कॉम्प्रेशन होते सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज काहीच होईना. हीट एक्सचेंज होईना आणि कॉम्प्रेशन व्हायलाय.
हीट एक्सचेंज व्हायना चाललंय आणि कॉम्प्रेशन व्हायलाय, तर वर्किंग सबस्टन्सचा टेम्परेचर इन्क्रीज होते आणि वर्किंग सबस्टन्सचा टेम्परेचर इन्क्रीज होऊन TC पासून ते कुठं जाते, TH ला जाते. TC पासून वापस ते कुठं जाते, TH ला जाते. मी इनिशियल स्टेटला आलो. अशा प्रकारे म्हणजे एक कॅरनॉट सायकल कंप्लीट झाले. D to A जेव्हा होते ते आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन टेक्स्टबुक मध्ये मिस्टेक आहे, या जागी तुम्हाला ॲडियाबॅटिक एक्सपान्शनच दिलेलं आहे, पण ते ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन राहते इथं. ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. तर हे झालं कॅरनॉट सायकल. आणि तुम्हाला कॅरनॉट सायकलच्या अकॉर्डिंगली जर एफिशियन्सी काढायचं असेल, मॅक्सिमम वर्क डन पाहिजे असेल, तर प्रोसिजर कसं झालं पाहिजे, पहिले त्या हीट इंजिन वनी हे सायकल आली नाही पाहिजे. सायकल कशी पाहिजे, आयसोथर्मल एक्सपान्शन पहिली स्टेप, त्यानंतर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, त्यानंतर आयसोथर्मल कॉम्प्रेशन, त्यानंतर ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन, B to C ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, C to D आयसोथर्मल कॉम्प्रेशन, D to A ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. अशा प्रकारे जर सायकल झाली तर आपल्याला मॅक्सिमम वर्क डन ऑफ द हीट इंजिन मिळू शकते. पण तुमच्या माहितीसाठी हे हायपोथेटिकल कन्सेप्टच आहे. आपण अशा प्रकारे आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन हे जेव्हा हीट इंजिन प्रॅक्टिकली काम करते तेव्हा हे आपण प्रोसिजर करू शकत नाही. चला आपण थांबू इथं. हे डायग्राम काढून घ्या. हे डायग्राम साईडला काढतो. हे बघा सुरुवातीला असं झालंय समजा.